वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वात आधी तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. फेस्टिवल सीझन सुरू झालेला आहे, तर असं म्हणत आलं की चला तुमच्यापर्यंत एक छानसा सोपी आणि सिम्पल असा मेकअप लुक करून दाखवावा. चला तर मी मेकअपला स्टार्ट करते. इथे मी माझं फेस वेट वाईप्सनी छान क्लीन केलेली आहे. त्यानंतर मी N+चं टोनर यूज केला आहे आणि देन त्याला सुकवायचं छान. त्यानंतर आपण मॉइश्चरायझर यूज करत आहोत, जे की आहे मॅकेझमियाचं. पूर्ण फेसवर ओव्हरऑल फेस, नेक वगैरे सगळं कवर करायचं आणि मॉइश्चरायझरसुद्धा ड्राय झाल्याशिवाय दुसरी स्टेप आपण करायची नाही. त्यानंतर मी इथे यूज करत आहे मेकअप स्टुडिओचं कन्सिलर. तुम्ही त्याला करेक्टरसुद्धा म्हणू शकते. ते मी पिंपल्सवर जिथे मला डाग वगैरे आहे तिथे मी लावेल. माझ्या आईजच्या खाली वगैरे ते पूर्ण डार्क सर्कल्स कवर होऊन जाईल त्याने. आणि हा पतली लेअरच लावायची, जास्त जाडं लावू नका. जास्त केकी होऊन जाईल मेकअप जर तुमचं ते क्वांटिटी अगर जास्त होईल तर. ठीक आहे. आणि छान तुम्हीसुद्धा सेम असंच बघून घरी मेकअप करा. तुम्ही पण छान रेडी व्हा मेकअप करून. आणि कुठलाही असं फेस्टिवल तुमचा विदाऊट मेकअपनी झाला नाही पाहिजे. तरी हा मेकअप तुमच्यासाठी आहे स्पेशली. तुम्ही बघा आणि सेम ॲज इट इज घरी ट्राय करा. त्यानंतर मी इथे फाउंडेशन यूज करत आहे, फॉरएवर 52 प्रो आर्टिस्ट फाउंडेशन. मी त्यामध्ये डार्क आणि लाईट मिक्स करून माझं एक्झॅक्ट टोन शेड केलं आहे. आणि एक लक्षात असू द्या, तुम्ही 1 टोन लाईटर शेड घ्या, म्हणजे त्यांनी कसं होतं जेव्हा तुमचा मेकअप वगैरे सेट होतो ना तेव्हा तो छान दिसून येतो. ठीक आहे. जर तुम्ही आधीच एक्झॅक्ट मॅच घ्याल तर ते थोड्या वेळाने डल दिसू शकतं फेस, म्हणून 1 टोन लाईट घ्यायचं असते फाउंडेशन. पूर्ण फेसला कवर करायचं आणि एकदम जास्त प्रेशरनी नको, एकदम हलक्या प्रेशरनी तुम्ही ते ब्लेंड करा. त्यानंतर मी इथे फेंटी ब्युटीची कॉन्टोरिंग स्टिक आहे, त्याने मी माझा फेस कॉन्टोर करते आहे. आणि डोंट वरी गाईज, खूप भूतासारखं दिसत आहे, बट ते ब्लेंडिंग नंतर ते छान दिसेल. आणि जेवढी तुमची ब्लेंडिंग छान असेल तेवढा तुमचा मेकअपसुद्धा छान होईल, दिसेल. समजा फिनिशिंगमध्ये दिसेल तर तुम्हीसुद्धा त्याची प्रॅक्टिस करू शकता. आणि हळूहळू घरी असं मेकअप लुक बघत राहिले ना तर तुम्हालासुद्धा मेकअप खूप छान करता येईल. स्वतःचा तरी ॲटलिस्ट करता यायला पाहिजे, तर तुम्ही हे व्हिडिओज बघून शिकू शकता. त्यानंतर मी फेस हायलाईट केला आहे. देन त्याला ब्लेंड करून इथे मी प्रॉशचं लिक्विड ब्लश यूज करत आहे. ते सुद्धा छान ब्लेंड करा. आणि असं पॅच पडले नाही पाहिजे, हलक्या हाताने ते ब्लेंड करायचं. तुम्ही ते ब्लेंडरनी तुम्ही ते ब्रशनीसुद्धा ब्लेंड करू शकता, नाहीतर मग ब्लेंडरनी. ठीक आहे. इथे मी लूज पावडर यूज केला आहे रिकोडचा, तो सुद्धा छान प्रॉपर लावायचा. त्यानंतर मी इथे यूज करत आहे पावडर ब्लश, जे आहे आय मॅजिक पॅलेटमधला. थोडा हलका मी पिंकिश शेड घेतलेला आहे. त्यानंतर मी यूज करते इथे शी ग्लॅमचा हायलायटर. आणि पिंपलला स्किप करायचं, आणि जे असे उंच पिंपल्स असतात ते मेकअप नंतरही दिसतात. ठीक आहे. असं पूर्ण प्रॉपर लावायचं. आणि आपला फेस हायलाईट होतो, आणि जेव्हा आपल्या फेसवर लाईट पडतो तेव्हा आणखी थोडा ग्लॉसी आणि शाईन करतो फेस. ठीक आहे. आता आपण इथे आय मेकअप करू. आय मेकअप थोडाफार ग्लिटरी आईज करायची आम्हाला सिम्पलमध्ये. पहिलं मी ब्राऊन कलर घेतला आहे, तो पूर्ण क्रीजवर ब्लेंड केलेला आहे प्रॉपर. त्यानंतर थोडंफार आणि इक्वल करायचं दोन्ही पण. त्यानंतर थोडं आपण त्याच्यावर शिमरसुद्धा ॲड करू. त्याने कसं थोडं मेकअप आपला आणखी छान दिसेल. आणि फेस्टिवल म्हटलं तरी डोळ्यावर चमक असणं गरजेचं आहे, त्याने आणखी सुंदर दिसेल आपला मेकअप. तर ते सुद्धा यूज करा. आणि मी ते पॅलेटमधलंच घेत आहे, कुठलाही सेपरेट ग्लिटर यूज नाही करत आहे. जो पॅलेटमध्ये आहे तेच प्रेस ग्लिटर्स यूज करत आहे. त्यानंतर मी इथे रिकोडचं लायनर यूज करत आहे. थोडं विंग काढेल मी, त्याने आणखी छान दिसेल. प्रत्येक लूक थोडे काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करू आपण. आणि मस्कारा मी यूज करत आहे मेबलिनचा. मस्कारा छान दोन्ही आईजला लावून घ्यायचा प्रॉपर, दोन्ही साईडला, लोअर लॅशलासुद्धा प्रॉपर लावायचं. त्यानंतर मी इथे यूज करत आहे रेनीची मिडनाईटची काजल पेन्सिल आहे, ते यूज करत आहे इथे. खूप छान काजळ आहे, तुम्ही घेऊ पण शकता, जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे, तुमच्या बजेटमध्येच येईल. त्यानंतर मी इथे माझे आयब्रोज डिफाईन करत आहे. ते मी ब्रो पावडरनी यूज करत आहे. त्यासाठी स्पूली ब्रश असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याला मागून कॉम्ब पण असतो, तर तुम्ही प्रॉपर त्याला शेप दिल्यानंतर कॉम्ब करा, म्हणजे प्रोडक्ट्स तुमचं एक्सेसवालं जे स्किनला लागेल आणि थोडं नॅचरल इफेक्ट येईल. आणि आयब्रोज जास्त डार्क नका करू, कारण डार्क करेल तर ते वेगळं दिसेल, एकदम नॅचरल दिसलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मी इथे यूज करत आहे के ब्युटीची लिप लायनर पेन्सिल. त्याने मी पूर्ण माझे आउटलाईन्स प्रॉपर
ड्रॉ करून घेते आहे माझ्या लिप्सवर. तर आणि आपली लिपस्टिक पण इकडे तिकडे पसरणार नाही आणि थोडा एक छान इफेक्ट येईल. लिप लायनर ड्रॉ झाल्यानंतर आपण इथे यूज करू एक छानशी लिपस्टिक जे आहे मॅकेझमियाची. बघा मी इथे थोडा रेड कलर यूज करत आहे. थोडं रेड फेस्टिवलमध्ये खूप छान वाटतो रेड कलर वगैरे, असं शिमर आईज वगैरे. त्यामुळे मी हा रेड शेड यूज करत आहे इथे. तुम्ही बघू शकता याच पद्धतीने लावायची आहे प्रॉपर आणि पूर्ण गॅप्स वगैरे फिल करायची. ऑलमोस्ट मेकअप पूर्णपणे झालेला आहे. इथे यूज करत आहे मी रिकोडचा मेकअप फिक्सर, जो थोडा ग्लॉसी करतो आपला मेकअपला आणि छान दिसतो. ठीक आहे. आणि फेस्टिवल म्हटलं की विदाऊट नथ लुक बिलकुल इनकम्प्लीट आहे. इथे एक मी सुंदरशी नाजूकशी नथ वेअर केलेली आहे. आणि गाईज मी कशी दिसत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा लुक तुम्हीसुद्धा तुमच्या घरी राहून स्वतः क्रिएट करू शकता आणि थोडंफार चुकलं तरी चालेल, पण नक्की ट्राय करा. ठीक आहे. थँक्यू. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर बाय बाय अँड अगेन हॅपी दिवाळी.